सो पहिले म्हणजे थँक्स अ लॉट फॉर इन्व्हायटिंग मी टू दिस पॉडकास्ट. आज असं म्हणताना असं म्हणता येईल की अरे म्हणजे ते रादर खोटं ठरेल की मला एवढं माहीत होतं किंवा काय. आय थिंक लाईफ इज अ लाईक यू स्टार्ट कनेक्टिंग डॉट्स. तर तसं होत गेलं. इंजिनिअरिंग आम्ही केलं जेव्हा, तेव्हा आपण एक म्हणजे फॉर मिडल क्लास आय थिंक एज्युकेशन इज द ओनली वे यू ट्राय टू ग्रो अप. मग तेव्हा तुम्हाला एक क्रिकेट शिकायचं असतं, गिटार शिकायचं आहे, यू वॉन्ट टू लर्न लँग्वेज वगैरे. आणि तेव्हा पुण्यात रानडे इन्स्टिट्यूट, इंडो जॅपनीज असोसिएशन वगैरे असं होतं. म्हणजे आम्हालाही जास्ती माहीत नव्हतं. मी तेव्हा नेमकं पेपरात एक ॲड बघितली होती, 150 रुपयात जपानी शिका. म्हणजे आता आपल्या मुलांना किंवा म्हणजे आम्ही सांगितलं तर ते हसतील, अरे 150 रुपीज वगैरे असं. बट तेव्हा इवन ते मिळवणं घरच्यांकडनं वॉज व्हेरी डिफिकल्ट असं तसं. आणि मग तेव्हा ह्याचा पुढे परत करिअरला कसा फायदा होईल, आय डोंट थिंक वी हॅड दॅट फोरसाईट ऑर एनिथिंग. चला शिका, काहीच नव्हतं. मग थोडी भाषा शिका, मग थोडंसं मित्रांसमोर जपानीत बोललं की ते हो अरे हे काय वगैरे असं इम्प्रेशन आहे थोडं. ह्याच्यात वी स्टडीड जॅपनीज लँग्वेज. बट आय थिंक थँक्स टू आवर टीचर्स, त्यांनी ती जी क्युरिओसिटी आमच्यात क्रिएट केली की अरे ही भाषा मग असं. अँड देन इन 97 95 आय हॅड जॉईंड अ कॉम्प्युटर कंपनी. आणि त्यांना थोडंसं जपानकडनं काम मिळत होतं. मग त्याच्या थ्रू त्यांनी मला जपानला पाठवलं. मग असं तेच की जपानी येणारा आणि कॉम्प्युटर येणारा आणि अशी किती लोक, म्हणजे त्या इंटरव्ह्यूलाही आम्ही 2-3च लोक पोचलो वगैरे असं. आणि मग जॉब पण तसा मिळाला. बट वेन वी वेंट टू जपान, आय थिंक देअर आय रिअलाइज की ही लोकांनी प्रगती केली आहे व्हाईल मेंटेनिंग देअर लँग्वेज अँड कल्चर.